म्हणलं हे पीएचडी विषय बी कोणते घ्यालेत, काही तर आमच्यावर पीएचडी करायलेत. तर बाळा तू एवढा चांगला नाही की ती लोक पीएचडी करतील. मागून ज्यानं कोणा डायलॉग घालला तर तुमच्यावर पीएचडी करायला आम्ही एवढे रिकामे मोकार नाहीतच ना. आम्ही पीएचडी कशावर करतो तर तुमचं जे पद आहे त्या पदाचे कर्तव्य काय आहेत. आम्ही पीएचडी कशावर करतो, तुमच्याकडे कोणते कामं दिलेत तुम्ही ते पार पाडतात का नाही, त्याच्यानंतर तुम्हाला निधी कसा येतो, तो निधी कुठं कसा खर्च करायचा, याच्यावर आम्ही पीएचडी करतो, तुमच्यावर नाही. तुम्ही आरशात पाहिल्यावर आरशाचे काच फुटायलेत आणि तुमच्यावर काय धतुरा पीएचडी करावा आम्ही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आमचं गोरगरिबाचं लेकरू त्याचा बाप इकडं शेतीत काबार कष्ट करून बेजार होऊन कस्तरी पोराला शिकवायला त्याच्या शिक्षणाची तुम्ही टिंगल उडवणार. 7वी 8वी नापासवाल्या लोकांना जर आमची टिंगल उडवली तर आम्ही काय पुस्तकं काय झकमारा वाचले बाबा एवढे दिवस. तर त्यामुळे आमच्या शिक्षणाची तरी तुलना म्हणजे टिंगाटवाळी करू नका, त्याला इझी गोईंग मध्ये घेऊ नका. कारण तुम्ही असे नेहमी आम्हाला डायलॉग घालले तर येणाऱ्या काळात तुमचा आम्हाला विचार करावा लागेल ना. पण राहिली गोष्ट काय माहिती आहे की सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा स्वभाव कसा आहे, प्रकट आहे, फटकन बोलतात. पण साहेब जरासं बोलताना